NTC स्पोर्ट लाईव्हचे सन्माननीय श्री दर्शनदादा म्हात्रे यांचा यथोचित सन्मान केला जाईल। मी दर्शनदादा म्हात्रे यांना विनंती करतो की आपण लगेचच मंचावरती यायचं आहे। टाळ्यांच्या गजरात मित्रांनो दर्शनदादा म्हात्रे यांचं स्वागत करा, कारण पाहायला गेलं तर YouTube लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला दिवसभर दाखवलं। या स्पर्धेमध्ये आपण एक वेगळं नियोजन केलं होतं, आगळं वेगळं नियोजन होतं, कारण संघाला एक रिव्ह्यू दिला होता आणि रिव्ह्यू मध्ये सुद्धा आम्हाला खूप चांगला सपोर्ट यांनी केला। असे सन्माननीय दर्शनदादा म्हात्रे यांचा यथोचित सन्मान केला जातोय। टाळ्यांच्या गजरात मित्रांनो स्वागत करा YouTube लाईव्हचे सन्माननीय दर्शनदादा म्हात्रे यांचं। त्याचप्रमाणे पंच म्हणून सन्माननीय पंकज सावरकर यांचा सुद्धा सत्कार केला जाईल। पंकज सावरकर आपल्या विनंती करतो की पंच म्हणून आमगिरी आम्हाला या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये लाभली, त्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल। टाळ्यांच्या गजरात स्वागत करा मित्रांनो, पंच म्हणून कामगिरी पाहिली आजच्या दिवसात, खूप खूप धन्यवाद। आपण फक्त राहिलो दुसरा कार्ड द्या ना, सन्मानाचा दुसरा कार्ड सन्मानाचा। सन्मान कोणाचा राहिला का अजून? सन्मान नाही ना कोण बाकी? सन्मान झाले ना, आता फक्त हे वितरकच आहे ना, वितरकच आहे ना, प्राइज डिस्ट्रीब्युशन। या ठिकाणी सन्माननीय सकाळ सत्रापासून आपण ज्यांचा मधुर वाणीतून नेहमीच समालोचन ऐकतो असे सन्माननीय मणिची लोंढे या स्पर्धेसाठी जोडले गेले होते आणि मी त्यांच्या बरोबर जोडलं गेलो होतं। आज खूप बरं वाटलं त्यांच्याबरोबर समालोचन करताना। मित्रांनो टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय सन्माननीय मणिची लोंढे यांचं। सकाळच्या सत्रापासून आपण त्यांचा आवाज ऐकलात। मी सर्व कमिटी मेंबर यांना विनंती करतो की आपण सन्माननीय मणिची लोंढे यांचा यथोचित सन्मान करायचा आहे। लगेचच आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे वळणार आहोत, तरी सर्व प्लेयर्सना विनंती करतो की थोडं जवळ या। सर्वांना विनंती असेल की लांब नको, सर्व जवळ या। जाणं ऐकाल काय क्रिकेट संघ, या जवळ या प्लीज। या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात स्वागत करा सन्माननीय मणिची लोंढे, प्रेरणादायी समालोचन यांच्या वाणीतून आपण ऐकतो असे सन्माननीय मणिची लोंढे या ठिकाणी जोडले गेले सकाळपासून, त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल। खूप खूप धन्यवाद, या स्पर्धेसाठी आपण आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। दोन्ही संघांना विनंती करतो, भीमज्योत क्रिकेट संघ दमामे चला या बाजूला या, जवळ या। सर्व प्लेयर्सना विनंती करेन, भीमज्योत क्रिकेट संघ जवळ या। सर्वांची उत्सुकता लागली आहे, कारण पाहायला गेलं तर सुंदर अशा 2 सायकल्स, LED टीव्ही, चला सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि या 7व्या पर्वाचा मानकरी ठरलेला संघ आहे तो म्हणजे JK11 करंजाई संघासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया। आणि उपविजेता संघ ठरला तो म्हणजे भीमज्योत दमामे संघ, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया। आणि खऱ्या अर्थाने या 7व्या पर्वामध्ये मला ज्यांनी महत्वपूर्ण साथ दिली, अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये प्रत्येक रविवार देखील त्यांचा आता सध्या बिझी असतो आणि मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांनी समालोचन करतात। या 7व्या पर्वामध्ये अतिशय सुंदररित्या शुभारंभ करून शेवटपर्यंत सगळ्यांच्या आपल्या गोड वाणीने, मधुर वाणीने आणि ज्यांचा मराठी भाषेवर तगडा असा पकड आहे, असा शब्दांचा भांडार ज्यांच्याकडे जास्त आहे, असे एक सुंदर आणि उत्तम समालोचक आदरणीय सुदेशजी शिगवण यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजूया। त्यांचाही आपण आदर तिथे सन्मान करतोय। आज देखील आजच्या पूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी सुंदर असं समालोचन केलं, असे सुदेशजी शिगवण यांचा आपण आदर तिथे सन्मान करतोय।
हॅलो चला चला सर्वांना एकदा शुभ सायंकाळ, सर्वांना एकदा नमस्कार. आपण एक छत्रपती शिवाजी महाराजांची शिवगर्जना करून आपण आजच्या या महत्वाच्या बक्षीस वितरणाला आपण सुरुवात करतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. मित्रांनो, श्री विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ देगाव कोणवाडी यांच्या वतीने सातत्याने दरवर्षी काहीतरी वेगळेपण घेऊन येत असतात आणि या 7व्या पर्वामध्ये देखील एक वेगळेपण नियोजन घेऊन आले. ते म्हणजे तुमच्या समोर सादरीकरण आहेच, जे चमचमती मानाची ट्रॉफी आहे, 2 सायकल आहेत मॅन ऑफ द सिरीज साठी आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी, असे 2 सायकल देखील आहेत, असे आणि LED टीव्ही देखील आहे. असे वेगवेगळे नियोजन या 7व्या पर्वामध्ये श्री विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ देगाव कोणवाडी या संघाने आपल्यासाठी सादरीकरण केलं. एक विशेष विलक्षण आणि सुंदर असं शिस्तबद्ध नियोजन देखील आपल्या समोर आजच्या पूर्ण दिवसभरात पाहायला मिळालं. त्याबद्दल त्यांच्या कमिटीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण. आणि महत्वाच्या या बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळण्यापूर्वी मी जे मनोरंजनासाठी आपण 2 बावले जे आपण ऍडव्हर्टायझिंग साठी आपण दिले होते त्या दोघांनाही बोलवतो. प्लीज यायचंय, या दोघी या. ओके, पूर्ण टीम आहे का? चला पूर्ण टीम या, पटकन या, त्यांचा आपण सन्मान करतोय. चला या लवकर या. कमिटीला विनंती करेन की तुम्ही त्यांचा सन्मान करायचा आहे. श्री विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ देगाव कोणवाडी. चला यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया मित्रांनो. चला या टीम साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर मनोरंजन केलं या टीमनी पूर्ण. आपण बक्षीस वितरण या सोहळ्याकडे वळत असताना या मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण. काही क्षणातच आपण बक्षीस वितरण हा कार्यक्रम देखील संपन्न करणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला सांगेन की फुलाला फुलं जोडत गेला की एक फुलहार तयार होतो, फुलाला फुलं जोडत गेला की एक फुलहार तयार होतो, दिव्याला दिवा लावत गेला की दीपमाळ तयार होते आणि माणसाला माणूस जोडत गेला की एक माणुसकीचं सुंदर नातं तयार होतं. आणि हे माणुसकीचं सुंदर नातं आजच्या स्पर्धेच्या या मान्यवरांच्या उपस्थितीच्या माध्यमातून आज आपल्याला पाहायला मिळतंय. त्यासाठी या कमिटीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण. श्री विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ देगाव कोणवाडी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. तर या 7व्या पर्वाचं अंतिम सामन्याचा सामनावीर म्हणून पुरस्कार आपण देतोय आणि हा पुरस्कार ज्यांच्याकडून आपण पुरस्कृत झालेला आहे ते म्हणजे कुमार पंकज प्रकाश राजीवले कोंढे यांच्या वतीनं चषक आपल्याला पुरस्कृत झालेला आहे. आणि टी शर्ट, एक जर्सी ज्यांच्याकडून आपल्याला पुरस्कृत झाले ते ओंकार स्पोर्ट यांच्या माध्यमातून झालेला आहे. दोघे उपस्थित असतील तर मी त्यांना निमंत्रित करतो की आपण व्यासपीठावरती आपण यायचं आहे. पंकज प्रकाश राजीवले आणि ओंकार स्पोर्ट चे मालक या दोघांनी यायचं आहे. चिरागजी बारे आपण यायचं आहे त्यांच्या वतीनं. तर
अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो आहे हिरो ठरतोय आई जाणाई काय काही क्रिकेट संघाचा बॅक टू बॅक बहुचर्चित नाव असलेला तुतारी एक्सप्रेस अर्थातच राहुल आगरे. आणि सर्वप्रथम पंकज राजुले यांच्याकडून चषक प्रदान केला जाईल सामनावीराचा आणि कॅश प्राइज देखील त्यांना 200 रुपयाचा अरविंदजी करंजकर यांच्या वतीनं त्यांना 200 रुपयाचं कॅश प्राइज जाहीर झालेलं आहे ते देखील प्रदान होईल. त्यानंतर ओंकार स्पोर्ट यांच्या वतीनं सामनावीरसाठी जर्सी दिली जाईल. या ओंकार स्पोर्ट साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया त्यांच्या मालकांसाठी. दरवर्षी आपल्याला अमूल्य योगदान देत असतात या ओंकार स्पोर्ट. तुम्हाला देखील जर जर्सी आपल्या संघासाठी हव्या असतील तर नक्कीच या ओंकार स्पोर्ट कडे आपण संपर्क साधा. अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा देखील राहुल. त्यानंतर आपण पुढील सन्मान आणि पुढील पुरस्काराकडे वळतोय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक श्री विठ्ठल रखुमाई चषक 2026 7व्या पर्वामध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक नाव येतंय आणि तो नामांकन ठरतोय भीमज्योत क्रिकेट संघातील. नाव आहे शैलेश जाधव. आणि आकर्षक चषक ज्यांच्या वतीने आपल्याला प्राप्त झालेला आहे काही स्वर्गीय कृष्ण पांडुरंग बारे यांच्या स्मरणार्थ स्वप्नील हरिश्चंद्र बारे देगाव यांच्या वतीनं चषक तसेच स्पोर्ट शूज आपल्याला मिळालेले आहेत. कुमार शौर्य जनार्दन वाडकर यांच्या वतीने स्पोर्ट शूज देखील आणि टी शर्ट देखील चेतन राऊत दमामे यांच्या वतीने आपल्याला प्राप्त झालेला आहे. क्या बात आहे. चला टी शर्ट द्यायचा आहे शूज देखील द्यायचा आहे. चला जोरदार काहीच वेगळं बक्षिसाच या विलक्षण नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय आजच्या या पूर्ण स्पर्धेचं. त्यानंतर जर्सी ती प्रदान केली जाईल चेतन राऊत दमामे यांच्याकडून ही जर्सी प्रदान केली जाते. तर आकर्षक चषक स्वप्नील हरिश्चंद्र बारे देगाव यांच्या वतीनं आकर्षक चषक देखील दिला जाईल क्षेत्ररक्षक यांच्यासाठी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कमिटी मेंबर पैकी कोणी येऊ शकता जो या लवकर या. प्रवीणजी बारे साहेब यांच्या शुभ हस्ते हा चषक प्रदान केला जाईल. चला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक शैलेश जाधव जोरदार टाळ्या एकदा. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज हा आकर्षक चषक त्यांच्या वतीने आपल्याला प्राप्त झालेला आहे. कुमार विहान अमित करंजकर देगाव यांना मी विनंती करेन आपण पुढे यायचं आहे. त्यानंतर स्पोर्ट्स सायकल उत्कृष्ट गोलंदाजासाठी स्पोर्ट्स सायकल असणार आहे. रिशील इंटरप्राइजेस ये रिशील गांधी सर यांच्या वतीनं आणि टी शर्ट सौजन्य चेतन राऊत दमामे यांच्या वतीने टी शर्ट देखील प्रदान केली जाणार आहे. सायकल वरती घेऊन या. पहिला चषक देऊया. आणि हा उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय पूर्ण स्पर्धेमध्ये विठ्ठल रखुमाई चषक 2026 7व्या पर्वाचा उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार जातोय. हा किताब ज्याच्या नावावरती जातोय प्रत्येक गोलंदाज आपापल्या चेहऱ्याकडे बघतायत. आणि सायकल देखील आहे. सायकल आपल्याला रिशील इंटरप्राइजेस ये रिशील गांधी सर यांच्या वतीनं आपल्याला पुरस्कृत झालेला आहे. तर उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय आई जाणारी काय काय क्रिकेट संघाचा
शरद खापरे. मी सर्वप्रथम चषक दिला जाईल विहान अमित करंजकर यांच्या वतीनं. चला अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा. शरद खापरे उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पुरस्कार या 7व्या पर्वाचा मानकरी ठरतोय. त्यानंतर टी शर्ट दिली जाईल चेतन राऊत दमामे यांच्याकडून. सायकल वरती घेत आहे, सायकल जरा वरती घ्या. इथेच थांबायचं 2 मिनिटं. अभिनंदन. आणि सायकल प्रदान होते रिशील एंटरप्राइजेस यश रिशील गांधी सर यांच्या वतीनं. चला जोरदार टाळ्या वाजवा. या बाकी कमिटी मेंबर्स पण या, ज्यांच्या वतीनं ज्यांच्या मार्फत आलेली ही स्पॉन्सरशिप असेल त्यांनी सेंटरला घ्या. हा क्रॉस. हा हा पाय टाका. क्या बात आहे, जोरदार टाळ्या एकदा. आणि सायकल दिली जाते. अभिनंदन शरद. काय वाटतं आज तुला सायकल मिळते. काय वाटतं की अंतिम सामन्यामध्ये आपण धडक मारली, जिंकलात सुद्धा, ही सायकल मला मिळेल असं वाटलं होतं का आपल्याला? प्रथमतः विठ्ठल रुक्माई चषक किंवा त्या सर्व कमिटींना माझ्या मनापासून आभार. आमच्या टीमला संधी दिलीत आणि आम्ही फायनल पर्यंत पोहोचलो. पण सर तुम्ही जसं म्हणालात की सायकल तुला मिळेल असं माहित होतं का? पण मला सांगायचं आहे की मी संघासाठी खेळतो आणि ह्या गोष्टीचं मला माहिती नव्हतं की माझ्याकडे मिळेल, पण मी माझ्या संघासाठी खेळतो. कारण का तुम्ही बघितलं असेल मागचे 10-1 सामने आम्हाला खूप हुलकावणी दिली होती या चषकाने. पण मागचा पण परवा आम्ही म्हणजे जे विठ्ठल रखुमाई चषक आहे तोही आम्ही मारला होता आणि ह्याही वेळेला आम्ही मारलाय तो. त्यामुळे धन्यवाद आणि मी जाम खुश आहे. क्या बात आहे. एक शेवटचा प्रश्न असेल की ही सायकल आहे, आज सायकल चालवत तुम्हाला घेऊन जायचं आहे. या सर्वप्रथम या सायकल वरती तुम्ही कोणाला बसवाल? आता ही सायकल तर मी चालवत घेऊन जाणार आहे, पण सर्वप्रथम माझ्या मुलीला मी बसवणार आहे. कारण का तिला खूप सायकलवरती फिरायची सवय आहे आणि त्याच्यामुळे मी तिच्यासाठी खास गिफ्ट असेल तिच्यासाठी. नक्कीच ही गिफ्ट कुटुंबासाठी असणार आहे, त्यांच्या मुलीसाठी असणार आहे. आणि विशेष म्हणजे ही गिफ्ट ज्यांच्या वतीनं म्हणजे श्री विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, त्यांच्या वतीनं आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि खूप सारं अभिनंदन आणि बेस्ट ऑफ लक. विशेष म्हणजे पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढलेला आहे, त्यामुळे तुम्ही देखील याचा वापर करू शकता. चला धन्यवाद. मान्यवरांचे देखील आभार आणि पुरस्कर्ता यांचे देखील आभार व्यक्त करतो. त्यानंतर पुढील पुरस्कार आहे उत्कृष्ट फलंदाज श्री विठ्ठल रखुमाई चषक 2026 पर्व 7वे. या उत्कृष्ट पर्वाचा उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज आपल्या ज्यांच्या वतीने प्राप्त झालेला आहे आकर्षक चषक शुभ्रा प्रवीण गोलामडे देगाव आणि स्पोर्ट्स सायकल ज्यांच्या वतीने आपल्याला मिळणार आहे रिशील एंटरप्राइजेस ये रिशील गांधी सर यांच्या वतीनं ही स्पोर्ट्स सायकल आपल्याला प्राप्त झालेली आहे. आणि टी शर्ट देखील चेतन राऊत दमामे यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेला आहे. तर या सर्व सायकल परत इथे ठेवा, गोंधळ नको प्लीज, सहकार्य करा थोडस. तर टी शर्ट जर्सी आपल्याला प्रदान झालेली आहे, प्राप्त झालेली आहे कुमार चेतन राऊत दमामे यांच्याकडून. या स्पॉन्सरशिप साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, अमूल्य योगदान देणारे सर्वांना विनंती करेन की आपण पुढे यायचं आहे. तर उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेचा ठरतोय तो आहे श्री विठ्ठल रखुमाई चषक 2026 या 7व्या पर्वाचा उत्कृष्ट फलंदाज. हा किताब ज्याच्या नावावरती जातोय तो आहे भीमज्योत क्रिकेट संघाचा, तो आहे रत्नागिरी जिल्ह्यातील आणि रत्नागिरीचा कोहिनूर हिरा टेनिस क्रिकेट पटलावरचा मोठं नाव अर्थातच समीर सावंत. सर्वप्रथम चषक प्रदान केला जाईल शुभ्रा प्रवीण गोलामडे यांच्या वतीनं.
शुभ्रा प्रवीण गोलांबे यांच्या वतीने दिला जाईल. चला जोरदार टाळ्या वाजवा. समीर सावंत. त्यानंतर टी शर्ट प्रदान केली जाईल. चेतन राऊत यांच्या वतीनं टी शर्ट विनोद हरावडे देतील. तुमचे 2 शब्द देखील जेवढी फटक्याचे तुम्ही फटकेबाजी करता तेवढंच 2 शब्द फक्त आजच्या आस्वादक. कसं अभिनंदन. या क्या बात आहे. ऋषी एंटरप्राइजेस यांच्याकडून प्राप्त झालेला सायकल स्पोर्ट सायकल आपल्याला पाहायला मिळते आणि समीर सावंत हा मानकरी ठरतोय. चला सगळं जमेल. अनेक मोठमोठ्या स्पर्धा समीर आपण खेळता. क्या बात आहे. जोरदार टाळ्या वाजवा समीर साठी एकदा. समीर आपण अभिनंदन आपलं. आपण मोठमोठ्या स्पर्धा खेळता. मोठमोठ्या स्पर्धा खेळत असताना ऑरेंज कॅप देखील प्रदान केली जाईल आणि ऑरेंज कॅप दर्शन कुळे यांच्या वतीने आपल्याला प्राप्त झालेला आहे. उपस्थित असतील तर आपण यायचं आहे दर्शन कुळे. नाहीतर पंकज आपल्या शुभहस्ते आपण प्रदान करा. ऑरेंज कॅपचा मानकरी ठरलेला आहे. कसं वाटतंय की अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपण खेळता. अनेक तालुका जिल्ह्यामध्ये आपण जिल्हास्तरीय स्पर्धा खेळता. पण आज आपल्या 18 गावातील आपल्या शेजारच्या गावातील आणि आपल्याच मित्राच्या गावातील ही स्पर्धा हक्काची स्पर्धा आणि ही स्पर्धा आपल्या नावावर जेव्हा होते आणि असा मोठा बक्षीस आपल्याला मिळतं तो आनंद कसा वाटतोय तुला? काय वाटेल आनंदाबद्दल? स्पर्धा खेळायला तर सर्वप्रथम मला मजा येते खेळायला, कारण मी आज 2 टुर्नामेंट होत्या त्या सोडून मी या स्पर्धेसाठी मी आज खेळायला थांबलोय. धन्यवाद. खऱ्या अर्थाने फार टेनिस क्रिकेट पटलावरचं एक मोठं नाव आहे समीर सावंत. खऱ्या अर्थाने जरी आपल्या दमामे गावातील हे सुपुत्र असले तरी अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळतात. त्यांच्या बरोबर आपण राहुल आगरे यांना देखील पाहतोय. खरेच आपण या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देऊया. अजूनही आपल्या गावाचं नाव तालुक्याचं नाव अजूनही शिखरावर या दोघांच्या वतीने पोहोचावं या साऱ्या खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो. धन्यवाद. शरद कापडे आपले पर्पल कॅप घेऊन जायचंय. चला शरदजी कापडे यांना पर्पल कॅप प्रदान करतील पंकजजी सावरकर. आणि मालिकावीर, खऱ्या अर्थाने मालिकावीर या चषकाकडे आपण जातोय आणि मालिकावीर एक आगळेवेगळं बक्षीस मिळणार आहे. श्री विठ्ठल रखुमाई चषक 2026 या 7व्या पर्वामध्ये मॅन ऑफ द सिरीज अर्थातच मालिकावीर या पूर्ण स्पर्धेचा हिरो ठरणार आहे आणि आकर्षक चषक ज्यांच्या वतीने आपल्याला प्राप्त झालेला आहे अशा श्री समर्थ एंटरप्राइजेस यांच्याकडून हा आकर्षक चषक आपल्याला प्राप्त झालेला पुरस्कृत झालेला आहे. आणि मालिकावीर यांच्यासाठी LED TV हे देखील आपल्याला प्राप्त झालेले आहे, सौजन्य आहे. मयूर फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य 1001 हे बैलगाड्या जोडीतील मथुर फॅन्स क्लब जे बैलगाडा जोडीतील 1 नंबर जोडी आहे. मथुर फॅन्स क्लब साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण. महाराष्ट्र राज्य 1001 यांच्याकडून हा LED TV आपल्याला प्राप्त झालेला आहे. तसेच टी शर्ट सौजन्य चेतन राऊत यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेला आहे. तर सर्वप्रथम हा मानांकन जातोय आणि हा किताब पूर्ण स्पर्धेचा हिरो ठरतोय, मालिकावीर ठरतोय, आई जाणाई काही संघाचा राहुल आगरे. क्या बात आहे. चला जोरदार टाळ्या वाजवा राहुल साठी एकदा.
चला अभिनंदन राहुल, बॅक टू बॅक तुला पुरस्कार मिळत आहेत, किताब प्राप्त होत आहेत. अभिनंदन तुझं. सर्वप्रथम आकर्षक चषक प्रदान होईल समर्थ एंटरप्राइजेस यांच्याकडून. आकर्षक चषक, चला आकर्षक चषक समर्थ एंटरप्राइजेस, ज्यांच्या माध्यमात ते नसतील तर ज्यांच्या माध्यमातून आलेले आहेत त्यांनी यायचं आहे. प्रशांतजी बागणे, चिरागजी बारे, प्रतीकजी बागणे, पंकजजी सावरकर यांच्या वतीनं हा प्रदान केला जातोय. चला जोरदार टाळ्या वाजवा. राहुल आग्रेसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि टी शर्ट प्रदान होईल विनोद आरावडे यांच्याकडून. सौजन्य आहे चेतन राऊत दमामे. चला जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर मोठं बक्षीस अर्थातच आपल्याला मथुर फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य यांच्याकडून एलईडी टीव्ही. जोरदार टाळ्या वाजवा या बक्षिसासाठी. या 32 इंचेस ही टीव्ही दिली जाते. मथुर फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य 1001 या फॅन्स क्लब कडून प्रदान केलेले आहे. राहुल अभिनंदन, खूप साऱ्या शुभेच्छा देखील असणार आहेत. काय वाटतं, आज एलईडी टीव्ही आहे, तू देखील अनेक मोठमोठ्या स्पर्धा तू खेळतो. समीर सावंत देखील खेळतात, तुम्ही देखील खेळता. आम्ही बघतो वारंवार युट्यूब लाईव्हच्या दरम्यान आणि स्टेटसद्वारे आपण घराघरात पोहोचलेला आहात. एका दुर्गम भागातील खेळाडू ज्यावेळेस मोठ्या टीव्हीवरती मोठ्या पडद्यावरती जेव्हा झळकतो त्यावेळेस आम्हाला देखील अभिमान वाटतं. आणि याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा राहुल आग्रे याच्यासाठी. आणि काय वाटतं, आज आपल्या विठ्ठल रखुमाई या 7व्या पर्वावरती तुम्ही विनर देखील झाला, चॅम्पियन झालात आणि एलईडी टीव्ही तुम्हाला मिळालेला आहे. काय वाटेल, काय वाटतं आजचा क्षण कसा असेल तुझ्यासाठी? सर्वप्रथम विठ्ठल रखुमाई चषक 2026 मध्ये आम्हाला खेळण्यासाठी संधी दिली त्याबद्दल पूर्ण VRC टीमचा धन्यवाद. आणि खास करून प्रत्येकीने न सांगता आम्ही एंट्री फिक्स असते आमची अगोदरच, की आम्ही सांगणार नंतर की एंट्री आमची फिक्स कर. अगोदरच आमची एंट्री फिक्स असते, तो बोला असतो तुझी एंट्री फिक्स आहे अगोदर, त्यासाठी धन्यवाद त्याचा. आणि बोलायचं बद्दल टीम बद्दल, मागच्या संडेला फायनल मध्ये त्याला थोडक्यासाठी आम्ही फायनल हरलो होतो आणि या संडेला फायनल जिंकलोय, त्याबद्दल खूप आनंद वाटतोय. नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक डाऊनफॉल असतो, पण प्रयत्न करायचा असं सातत्य असतं, ते सातत्य तुमच्यामध्ये आहे. आज तुला एलईडी टीव्ही मिळाले, त्याबद्दल तू काय बोलशील? टीव्हीचं असं काय नाही, फक्त फायनल जिंकलो ते माझ्यासाठी भरपूर आहे. हा टीव्ही, हा पुरस्कार, ही टीव्ही तू कोणाला, आजचा हा मालेगावीराचा पुरस्कार तू आज कोणाला समर्पित करशील? घरच्यांसाठी. आता ज्यावेळेस घरच्यांसाठी आपण समर्पित करतो, आपण सातत्याने बाहेर क्रिकेट खेळत असतो, तर यामागे घरच्यांची भूमिका किंवा घरच्यांचा बघण्याचा दृष्टिकोन तुझा कसा राहिलेला आहे? सपोर्ट आहे का, की काय अडचणी, काय संघर्ष करावा लागतो का घरातून हा सर्व टेनिस क्रिकेट वरती मोठं नाव कमवताना? नाही, असं कधी अजून तर कधी झालंच नाही आणि होणार पण नाही, कारण का घरातून कधी पण मी रात्री खेळायला निघालो तरी पण जात असतो, कधी पण कुठे अजून तरी मला कुठे हे नाही अजून आलंय की खेळायला नको जाऊ, इकडे नको जाऊ. पण खेळण्यासाठी खूप सपोर्ट आहे घरातून, पूर्ण फॅमिलीचा पूर्ण. नक्कीच शेवटचा प्रश्न असेल की एवढं सगळं मोठं क्रिकेट खेळत असताना तो इंटरनॅशनल मधला असा कोणता खेळाडू आहे की त्याला तू फॉलो करतोस? हार्दिक पांड्या. क्या बात आहे, अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा, धन्यवाद. मान्यवरांचे देखील आभार. आणि त्यानंतर आपण उपविजेता मेडल आपण प्रदान करणार आहोत. मेडल साठी लाईन लावा उपविजेता संघाने. आणि मेडल आपल्याला प्राप्त झालेले आहेत. राहुल
मोरे यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेले आहेत उपविजेता. आणि चला या लाईन लाव पटकन. आणि उपविजेता संघाला मेडल, सिल्वर मेडल प्रदान केलं जाईल. असं खाली पटकन उतरा पटकन खाली. उपविजेता संघाला मेडल प्रदान केला जात आहे. स्वप्नील अभिनंदन. खूप दिवसांनी स्वप्नील आपण मैदानामध्ये पाहिलंय. आणि आजच्या या स्पर्धेला खास विशेष म्हणजे गावावरून संजयजी सावंत यांच्याकडून देखील तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आलेल्या आहेत. कॉलद्वारे मला त्यांनी कॉल केला होता, तर त्यांच्या सर्व संघाला तुम्हाला देखील शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत, सर्व खेळाडूंना. फास्ट घ्या, फास्ट घ्या, थोडंसं फास्ट घ्या, फास्ट घ्या. त्यानंतर विजेता संघ आपण ही लाईन लावायचा आहे मेडल साठी, गोल्डन मेडल साठी. विजेता संघ JK11. त्यानंतर विजेता संघाला देखील गोल्डन मेडल देऊन त्यांना सन्मानित केले जाईल. चला चला विजेता संघ JK11 करंजळी संघाला देखील गोल्डन मेडल देऊन सन्मानित केलं जाईल. आणि ज्यांच्या वतीने आपल्याला प्राप्त झालेला आहे श्री आशिष मारुती साळुंके, स्वर्गीय रघुनाथ शिंदे यांच्या स्मरणार्थ आपल्याला प्राप्त झालेला आहे. संतोषजी बागडे यांच्या शुभ हस्ते प्रदान केला जात आहे. चला पटापट यायचंय. गोल्डन मेडल प्रदान केलं जातं या स्पर्धेचा. JK11 करंजळी संघ सातत्याने 2025 त्यांच्यासाठी अतिशय सुंदर राहिलेला आहे. 2026 मध्ये संघर्ष करत असताना अखेर जे काही मागील रविवारी हरवलं होतं ते पुन्हा मिळवलं. ते केवळ खूप एफर्ट्स दिलं या पूर्ण संघाने. अंतिम विजेत्याचा मानकरी ठरतोय श्री विठ्ठल रखुमाई चषक 2026 या 7व्या पर्वाचा मानकरी ठरलेला हा संघ JK11 करंजळी संघ.
आता उपविजेता संघाचे संघनायक आणि विजेता संघाचे संघनायक फक्त 2 मिनिटासाठी वरती या, 2 मिनिटासाठी फक्त. चला तिकडे ठेवा, तिथे दोन्ही तिथे ठेवा. चला पटकन या, 2 मिनिटं फक्त. 2 मिनिटं घेऊन की नको डायरेक्ट घेऊन. चला रोहित बालगुडे याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जो विजेता ठरलेला चॅम्पियन ठरलेला संघाचा संघनायक जोडला जातोय माझ्याकडे. रोहित आज अंतिम सामन्यामध्ये धडक मारले आणि समीर सारख्या एवढ्या मोठ्या खेळाडूच्या संघाला आज आपण खऱ्या अर्थाने नमवलं आणि आपण अंतिम सामना हा चॅम्पियन ठरला. काय वाटेल, काय आनंद असेल आणि या स्पर्धेबद्दल तू काय सांगशील? इथे आम्हाला खेळण्यासाठी संधी दिल्याबद्दल वीरशेषी देगाव यांचे मनपूर्वक आभार. आणि माझ्या टीमवरती पूर्ण भरोसा होता की फायनली आमचीच होणार आज. मागच्या संडेला आम्ही सेकंड प्राइज मारली होती, पण या संडेला आम्ही फायनल मारून आम्ही तोच जल्लोष पुन्हा इथे करून दाखवला सप्रा मैदानावरती. धन्यवाद. म्हणजे समीर सावंत ज्यावेळेस प्रतिस्पर्धी संघासमोर असता तुमच्या सोबत होता, प्रतिस्पर्धी म्हणून होता, काही दडपण होतं का तुमच्या संघावरती? दडपण तर होतं. समीर सावंत हा मोठा प्लेअर आहे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पूर्ण त्याचं नाव गाजतोय आजपर्यंत. आणि त्याचबरोबर राहुल आगरे हा सुद्धा एक नाव मोठा आहे. त्यामुळे दडपण समीर आम्ही थांबवणार होतो, पण थोडे प्रयत्न आमचे चुकले, परंतु फायनल आमचीच झाली शेवटी. धन्यवाद, अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा देखील. त्यानंतर माझ्या जोडीला जोडले जात आहेत भीमज्योत संघाचे स्वप्नीलसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा स्वप्नीलसाठी. आणि स्वप्नील, काय वाटतं आज विठ्ठल रुक्माई क्रिकेट संघ स्वतः यजमान आणि एक क्रिकेट संघ असताना देखील यजमान संघ या स्पर्धेमध्ये नव्हता, तरी देखील अतिशय उत्कृष्टरित्या या स्पर्धेचं नियोजन केलं, शिस्तबद्ध नियोजन केलं. या कमिटी बद्दल काय सांगशील आणि आजच्या स्पर्धेबद्दल काय सांगशील? सर्वप्रथम मी विठ्ठल रखुमाई देगाव क्रिकेट क्लब यांचे देखील आभार मानतो, कारण आम्हाला त्यांना सांगायला लागत नाही की आम्ही जेव्हा आमची एंट्री असते तर त्यांना सांगायला लागत नाही. दरवेळी ते आमची एंट्री फिक्स असते आणि आमचे भाऊबंदाचे संबंध आहेत हे सगळ्यांना तर माहीतच आहेत, परंतु आम्हाला त्याबद्दल संधी दिल्याबद्दल आम्ही त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो. आणि एक आगळी वेगळी ही स्पर्धा बघायला भेटली, कारण या आधी या बाकीच्या स्पर्धा आम्ही बघितल्या, या स्पर्धांमध्ये यजमान संघ हा आवर्जून खेळतो, परंतु हा यजमान संघ आज खेळला नाही. बाकीच्या संघांना त्यांनी पुढे केलं आणि त्यांना संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो. ही आगळी वेगळी स्पर्धा बघायला आपल्याला आज इथे विठ्ठल रखुमाई देगाव चषक बघायला भेटलं. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा आणि अभिनंदन देखील. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी सांगेन की तुम्ही हा दिवसभरात मध्ये जी स्पर्धा पाहिलीत, श्री विठ्ठल रखुमाई चषक 2026 7वं पर्व, खऱ्या अर्थाने या मंडळाने या क्रिकेट संघाने एक वेगळा इतिहास रचलाय, एक वेगळ्या इतिहासाचा पायंडा रचला. तो म्हणजे आता ज्याचा मी उल्लेख केला की ज्यावेळेस एखादी स्पर्धा आपण राबवतो आणि त्या स्पर्धेमध्ये यजमान संघ खेळतो, पण यजमान संघाने एवढं मोठं मान केलं की हा मोठा व्यासपीठ, हे सगळे मोठमोठे बक्षिस हे आमच्यासाठी नव्हे तर आमच्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंसाठी आहेत हे आज दाखवून दिलं आणि हा पायंडा रचला, हा आदर्श निर्माण केला. त्यासाठी यांच्यासाठी या कमिटीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण. श्री विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ देगाव कोंडवाडी या संघासाठी एकदा. आणि तदनंतर आपण उपविजेता संघाचा आपण पारितोषिक देतोय आणि मेडल आपल्याला रिदाश राहुल मोरे यांच्याकडून आपण दिलेला आहे. तर आकर्षक चषक ज्यांच्याकडून आपल्याला प्राप्त झाला तो सौजन्य आहेत श्री साई ट्रान्सपोर्ट यांच्याकडून आपल्याला प्राप्त झाला आणि रोख रक्कम 16,666 रुपये सौजन्य आहेत अश्विनी कुमार आत्माराम मोरे सर. या सर्व स्पॉन्सरसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया मित्रांनो. आणि हा मानाची सन्मानाची चमचमती ट्रॉफी प्रदान करण्यासाठी मी निमंत्रित करतो या सर्व मान्यवरांना की आपण पुढे यायचं आहे. सर्व उपस्थित मान्यवर आणि कमिटी, चला पटकन या पुढे आपण सर्वांना विनंती असेल. आणि संघाला देखील संघाने इकडे बसून घ्यायचंय. चेक आहे का? चेक बनवलाय? चेक बनवलाय का? चेक तो
चला मान्यवरांनी विनंती की आपण यायचंय, फक्त कर्णधार उभा राहा, बाकी सर्वांनी खाली बसून घ्या. या मान्यवरांनी या, चला बाकी कमिटी पण उभे राहा. आणि ट्रॉफी प्रदान होते, रोख रक्कम 16,666 रुपये आणि मानाची सन्मानाची ट्रॉफी दिली जाते साई ट्रान्सपोर्ट यांच्या वतीनं. चला जोरदार टाळ्या वाजवूया आपण. या उपविजेता संघाचा मानकरी ठरलेला हा संघ आहे भीमज्योत क्रिकेट संघ तमामेसाठी. जोरदार टाळ्या वाजवूया आपण. अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा देखील. त्यानंतर विजेता संघ या स्पर्धेचा 7व्या पर्वाचा मानकरी ठरलेला संघ आहे तो आई जाणाई काय काही संघ करंजाईसाठी. एकदा जोरदार टाळ्या वाजूया. मी सर्वांना निमंत्रित करतो, मान्यवरांना देखील निमंत्रित करतो की आपल्या शुभ हस्ते हा चषक प्रदान करण्यात येईल. मानाची सन्मानाची आणि चमचमती ट्रॉफी दिली जाईल. प्रथम पारितोषिक आकर्षक चषक माऊली रेस्टॉरंट यांच्याकडून आपल्याला पुरस्कृत झालेला आहे आणि रोख रक्कम 26,666 रुपये. सन्माननीय श्री दशरथजी पाटील साहेब, अध्यक्ष जनकल्याण ग्रामीण बिगर शेती पतसंस्था असून माजी अध्यक्ष कुणबी समाजोन्नती संघ शाखा दापोली मुंबई यांच्या वतीनं 26,666 रुपये आपल्याला पुरस्कृत झालेले आहेत. अमूल्य असं सहकार्य लाभलेलं आहे आणि अंतिम विजेता ठरतोय, चॅम्पियन ठरतोय श्री विठ्ठल रखुमाई चषक 2026 चा चॅम्पियन ठरतोय JK11 करंजाईसाठी. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण. गणपती बाप्पा, आई जाणाई काय काही माते की. चला धन्यवाद, सर्वांचं अभिनंदन. आणि विशेष म्हणजे VRCC या संघाच्या सर्व मुलांनी, सर्व क्रिकेटर, सर्व सदस्य यांनी फार उत्तम मेहनत घेतली. बाउंड्री लाईन वरती ज्यांनी ज्यांनी काम केलं त्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो.